हॅलो फॅमिली, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर रस पित आहे, या हेल्दी आहे, हेल्दी असतो उसाचा रस आणि उन्हाळ्यामध्ये प्यायला चांगलं असतं। आणि आज नेमकं उपवास आहे माझा, उपवास असतो आणि नेमकं उपवास असतो। तू चल मी देते तू जेवायला बस। उपवास असतो आणि नेमकं आपण फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। हे आहे उसाचा रस। आय होप तुम्ही पित असाल। खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी पण असतो हा उन्हाळ्यामध्ये, कारण की थंड असतो पोटामध्ये। आणि आज नेमकं उपवास आहे म्हणलं की पापड कुरड्या ते सगळं खाण्यापेक्षा तेलकट काहीतरी हेल्दी आज ज्यूस पिऊ आपण, म्हणून मी उसाचा रस आणायला लावले समजला। आणि इकडे खूप जवळ आहे, केंद्रासमोरच आहे, म्हणजे जवळच आहे खूप। बघा ह्या पोराची याची खायची पद्धत बघा, समोरची कसं बसून खातोय आयटी मध्ये, एकदम आयटी मध्ये। हा आता कसं बसला, व्हेरी गुड। क्या चिढ़ाते, काय चिढ़ाते है तो है, उसमें क्या हुआ? टी शर्ट घाल ना, ही शर्ट कशाला काढला? एवढं लग्नाला चाललास का तिकडं? लग्नाला चाललास का? कपाटातला घाल टी शर्ट, घाल ते पांढरं किंवा दुसरं नॉर्मल टी शर्ट घाल। हमको जिंदा मत छोड़ो साला, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बता। खाना क्या? नमस्कार फॅमिली, तुमचं सगळं तुमचं दादा पण येतोय का? नाही, दादाला पण घेऊन जा ना। केला का तो? परत कसं एकटा येणार आहेस? कितना टाइम लगेगा माहिती नहीं, कितना टाइम लगेगा, लेकिन ओ बोर नान का वो बोर डालते ना। नमस्कार, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण नेहमी आपले जे मुलं असतात त्या मुलांची नेहमी नाटके असतात। प्रत्येक माझ्या घरीही 2 मुलं आहेत, तर सगळ्यांच्या घरी जे काही मुलं असतील त्यांचे सगळ्यांचे नाटक असतात की आम्हाला हे खायचं नाही, आम्हाला ते खायचं नाही, हिरव्या पालेभाज्या खाणार नाही। मग त्यासाठी काय होतं, पालेभाजी खाणार नाही, फ्रूट खाणार नाही, चांगल्या हेल्दी वस्तू जे असतात ते खाणार नाही। मग कुठं ना कुठं एक तर त्यांना जे शरीर आहे ते बनत असतं, त्यामुळे त्यांना जास्त कॅल्शियमची, प्रोटीनची, मल्टीविटॅमिन्सची गरज असते, पण ते खात नाही। मग त्यामुळे काय होतात, प्रॉब्लेम येत असतात, जसं हेल्थ, चक्कर येणं किंवा डोकं दुखणं, पाय दुखणं, किंवा त्यांची प्रॉपर ग्रोथ होत नाही, काही नाही, अशा प्रकारचे जे समस्या उद्भवत असतात। त्यासाठी मी काय करते की माझ्या मुलांना पण तसंच आहे, भाज्या त्या नेमकं जेवतात तरीही एक कम्प्लीट फूड असायला पाहिजे, म्हणून मी आज जे आहे जे मी रेसिपी बनवत असते माझ्या मुलांसाठी ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण मुलांची जी नाटके असतात, एनी हाऊ आपल्याला काही ना काही करून तर त्यांना खाऊ घालावं लागतं। जसं पालक आहे, पालक खात नाही तर आपण त्याचे पेस्ट करून त्याचं पिठामध्ये हे करून आपण त्याचे पराठे बनवून त्यांना खाऊ घालतो, जेणेकरून की त्यांना ते हेल्दी पण असतं त्यांच्यासाठी, आणि काही ना काही करून तर आपण त्यांना त्यांच्या पोटात घालायला हवं आपल्याला। तर मेथी आहे, मेथीची खात नाही तर मेथीचे पराठे करून खावा, ह्या पद्धतीनं आपण आया आहे तर आपल्याला ते आयडिया सुचली पाहिजे की मी काय करू की आपल्या लेकरांना एक कम्प्लीट फूड भेटायला पाहिजे आणि हेल्थशी रिलेटेड त्यांना काहीच प्रॉब्लेम नको व्हायला। तर त्यासाठी मी हे जे मखाणा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मल्टी विटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सगळ्यापासून भरलेला हा मखाणा आहे। अमेझिंग फूड आहे आणि स्वस्त मध्ये, म्हणजे जास्त ह्याची कॉस्ट नसते, हा एक एव्हरेज मध्ये येत असतं। आणि जे आपण हॉर्लिक्स वगैरे असतो ना, कॉम्प्लॅन आहे, हॉर्लिक्स आहे किंवा प्रोटीन आहे, प्रोटीन पावडर ज्याला आपण म्हणलं जातं, लहान मुलांसाठी तर काय, आपण जे यंगस्टर आहे त्यांना सुद्धा, कारण आजकाल खानपान असं झालेलं आहे की कितीही खावा पण हेल्दी फूड नसतंच आपल्या याच्यामध्ये। आणि काही ना काही यंगस्टर, जे चांगले यंग जवान लोक आहेत त्यांना सुद्धा गुडघेदुखी, पायदुखी, काही ना काही त्रास होतो, आणि वृद्धांना तर होतच। तर हा एक असं पावडर आज आपण तयार करणार आहे जो की सगळ्यांसाठी हेल्दी असतं। ते लहान मुलं असो, तुम्ही स्वतः घेऊ शकता ते, आणि वयस्कर लोकांना सुद्धा हा देऊ शकता। एकदम सोपी रेसिपी आहे। यामध्ये हा मल्टी टॅलेंटेड असं हा एक खजिना आपण म्हणू शकतो, जे कमी पैशामध्ये मिळत असतं आणि प्रत्येक जण हे अफोर्ड करू शकतात। तर जे
कॉम्प्लॅन आहे, हॉर्लिक्स आहे, त्या फालतू असं मला म्हणायचं आहे. कारण त्याच्यामध्ये काहीच नसतं. त्यापेक्षा तुम्ही ह्या पावडर द्या जे तुम्ही तुमच्या हाताने बनवणार आहे, तुमचा जीव त्याच्यामध्ये ओतणार आहे आणि एकदम कम्प्लीट फूड. काही त्याच्यामध्ये ना प्रिझर्वेटिव्स आहे, ना कलर्स आहे, ना टेस्ट आहे, असं काहीही ऍड करायची त्यामध्ये गरज नाही आणि काही ह्याचे साईड इफेक्ट पण होणार नाही. तर आणि एकदम कमी बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचा, कारण सगळ्यांना बजेटचा इश्यू येऊन जातं. कारण ते जे कॉम्प्लॅन आहे, हॉर्लिक्स, प्रोटीन पावडर सगळं खूप महागड्या मिळत असतात आपल्याला. त्यापेक्षा तुम्ही घरी बनवा. जर त्याही रेंजमध्ये गेलं तर काही हरकत नाही, पण तुम्ही घरी बनवा जेणेकरून की केमिकल्स वगैरेचं काही टेन्शन राहणार नाही. तर चला आता हे मखाणे ॲक्च्युली मी खूप दिवस झाले आणून ठेवलेलं होतं एक पॉकेट आणि आता त्यासोबत आपण जे ड्रायफ्रुट्स वगैरे आहे ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फ्लेवरसाठी मी इकडे इलायची टाकत आहे. तुम्ही केसरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता, पण खूप सुगंध असं टेस्ट असं येतं इलायची टाकल्याने, मग ते सोडून मी टाकते. त्यासोबत आता मी याच्यामध्ये काजू, बदाम जे ड्रायफ्रुट्स असतात आपले ते, यामध्ये तुम्ही अक्रोड ॲड करू शकतात. आणि तुम्हाला असं काही वाटलं की नाही खसखस आहे तो ॲड करू शकता, तुम्हाला असं वाटतं की ना हा खूप हेल्दी आहे असतं हेल्दी, तर त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, काही हरकत नाही. आता माझ्याकडे केसर होता, मी इलायची टाकलेलं आहे त्यामध्ये आणि खूप चांगलं असं याचं सगळ्याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यानंतर आता हे जे पावडर आहे चिपकलेलं असतं हे बघा, हे कसं झालेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला थोडंसं हे बघा, हे किती चिकट झालेलं आहे, चिकट झालेलं आहे ना खूप, म्हणून यामध्ये आपण मखाणे टाकू म्हणजे तो पावडर होईल चांगला. सरक सरक काच मागी लोके दे. आता हे इलायची आहे टाकून देते याच्यामध्ये, चायपत्ती मध्ये टाकून देऊ आपण इलायची. तेव्हा करायचं आहे शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर मी हे मिक्सर काढून देणार. आता मी इकडे शेंगदाण्याची चटणी बनवत आहे, मतलब मिक्सर काढलेला आहे त्यामध्येच बनवून घेऊ ते पण. तर यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे, जिरे आणि मीठ, मिरची, त्यासोबत लसूण हे सगळं टाकलेलं आहे. त्यानंतर मस्तपैकी त्याचा पावडर करून घेतलेला आहे. आता हे मला भरायचं आहे. तर शेंगदाण्याची चटणी तयार झाली आणि हा डब्बा तयार करून ठेवलेला आहे. नंतर तुम्ही केव्हाही मॉर्निंगमध्ये, रात्री तुम्हाला जेव्हा असं वाटतं हे मुलांना द्यायचं आहे, त्यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही हळद ॲड करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. दुधामध्ये 1-2 चमचे, 1 चम्मच तुम्ही ते पावडर ॲड करा. त्यानंतर थोडीशी साखर टाका त्यामध्ये आणि त्यानंतर प्यायला द्या. ओ माय गॉड, खूप 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 टेस्टी लागतो. मुलं आवर्जून पित असतात. जे दूध आहे त्याचं बनवा, हेल्दी दूध मुलं आवडीनं पितील आणि मग भाजी नाही खाल्लं तरी काय हरकत नाही. जेव्हा ते मोठे होत राहतील, जेव्हा त्यांना समजूत येत जाईल, तेव्हा ते बरोबर जेवतील. पण आता सध्याला तरी काहीतरी करायचं आहे आपल्याला, म्हणून मी ते केलेलं आहे. यामध्ये मी अजून मखाना पावडर अजून थोडं घेऊन येते आणि त्यानंतर थोडं मिक्स करते, कारण यामध्ये काजू बदाम जास्त झालेला आहे. संध्याकाळ आणि मला करायचं आहे स्वयंपाक. कसं वाटलं काय नाही व्हिडिओ ब्लॉग, काहीतरी नवीन माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. स्वतःची केअर म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा किंवा घरासाठी काहीतरी DIY हेल्दी टिप्स, चांगले टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. दुसऱ्यांना पण शेअर करा हे व्हिडिओ, कारण चांगली माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या ब्लॉगला इकडे संपवूया आपण. आता स्वयंपाक करायचा आहे, उपवास आहे, जेवण करायचं आहे. चला मग बाय बाय. शाईन नसल्यासारखं झाली केसांमध्ये, तर त्यासाठी म्हणलं की काहीतरी एक हेअर पॅक आपण लावू आपण केसासाठी, जे की
केसातली कोंडा त्याची शाईन वगैरे घेऊन येणार, आणि केसासाठी तो चांगला असतो. कारण